नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर बनवूया मस्त असे तांदळाचे सांडगे। तर खूप छान अशी चटपटीत कुरकुरीत लागणारे सांडगे उन्हाळी वाळवणातील पदार्थ आहे हा आणि खूप सोपा आहे बनवायला, खूप सोपा आहे। चला तर बनवूया मस्त असे तांदळाचे सांडगे। खूप लवकर बनवून तयार होतात। तर तांदळाचे सांडगे बनवण्यासाठी मी लसूण, जिरं, मोहरी आणि हिरव्या मिरची, कोथिंबीरीचा तडका मारून घेतला। कढईमध्ये मस्त असं तेलामध्ये भाजून घ्यायचा। नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जेवढं तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे। तर मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, तर 1 वाटी पाणी मोजून घेतलं आहे। जेवढं पीठ घेतलं तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि गॅसवरती मस्त या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। तर बघा किती मस्त अशी उकळी आली आहे। उकळी आल्यानंतर हे तांदळाचं पीठ व्यवस्थित गॅसवरती, लहान गॅसवरती हे पीठ मस्त असं हाटून घ्यायचं आहे। तर हळूवार हटायचं आहे। याच्या अशा गिठोळ्या होतात, तर थोडा हळूहळू हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मस्त लहान गॅसवरती हे पीठ असं मिक्स करायचं, पळी चालूच ठेवायची। तर हे तिखट तांदळाचे सांडगे खूप छान होतात, मस्त चटपटीत लागतात आणि दुपारच्या छोट्या मोठ्या भुकेला पण हे तळून खाल्ले ना खूप छान लागतात। तर हे तुम्ही हे तांदळाचे सांडगे नक्की बनवा, खूप सोपी रेसिपी आहे। तर मस्त असं स्लो गॅसवरती हे पीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचं। जेवढं छान शिजल तेवढे छान हे सांडगे चवीला लागतात। तर व्यवस्थित असं 2 मिनटं पळी चालूच ठेवायची आणि 10 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे। तर 10 मिनटानंतर हे व्यवस्थित शिजून तयार होतं। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। जेव्हा चॅनलवरती मी नवनवीन रेसिपीज व्हिडिओ चॅनलवरती टाकेल तेव्हा तुम्हाला बघायला मिळतील। तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर हे मिश्रण आता व्यवस्थित मस्त शिजलं आहे आणि खूप छान असं तयार झालं आहे। तर हे मिश्रण व्यवस्थित असं थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर मस्त असे सांडगे बनवायला घ्यायचे आहेत। तर मी उन्हामध्ये हे सांडगे बनवून घेणार आहे। तर मी पन्नीवरती हे सांडगे बनवून घेणार आहे। तर हे थंड झालेलं आहे। हे मिश्रण थंड झाल्यानंतर छोटे छोटे असे सांडगे तयार करून घ्यायचे आहेत आणि 2 उन्हामध्ये हे 2-3 ऊन या सांडग्याला द्यायचं आहे। म्हणजे 2-3 उन्हामध्ये मस्त असे वाळवून घ्यायचे आहेत आणि हे वाळले की तळल्यावर तर खूप छान लागतात आणि मस्त असे फुगतात आणि खूप छान कुरकुरीत तयार होतात। तर मी मस्त असे उन्हामध्ये हे भाजायला ठेवले आहेत। तर याला 2-3 ऊन द्यायचे आहेत। तर हे तुम्ही वर्षभर खराब होत नाहीत, वर्षभर टिकतात। जेव्हा तुम्हाला सांडगे खायचे असतील तेव्हा तेलात तळायचे आणि मस्त असे कुरकुरीत भाजून मस्त असे सांडगे तयार होतात। जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा कसा वाटला ते। तर मी हे मस्त असे सांडगे सर्व तयार करून घेतले आहेत, खूप छान झाले आहेत आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।